नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे शारदा आणि काव्या ह्या दोघी जणी बसलेल्या असतात. मग शारदा काव्याला म्हणत असते, काय ग काव्या, काय म्हणतोय मग आता आमचा बेबो? कसा आहे तो? बरा आहे ना? आणि बेबोला आमच्या आणखी काय काय खावंसं वाटतंय असं इकडे ती बोलत असते. काय मग बेबोला आमच्या इथे मी चकल्या बनवून आणलेल्या आहेत. त्या चकल्या इथे बेबोला खाव्याशा वाटतात का? तेव्हा काव्या म्हणू लागते, आई खरं सांगू का, खूप जास्त भूक लागली होती आणि तुझ्या हातच्या चकल्या म्हणजे काही विचारूच नको. शारदा म्हणत असते, हो ग बाई खरंच. आई खरं सांगू का, आज ना खूप मी आनंदात आहे. हो ग बाळा, इथे आईची मुलगी ही जेव्हा आई होते ना, तेव्हा त्या आईचा आनंद अगदी गगनात मावत नसतो. त्या आईला खूप जास्त आनंद होत असतो जेव्हा तिच्या मुलीच्या पोटामध्ये एक गोड गोंडस बाळ वाढते आणि ती स्वतः आई होणार आहे. याच्यापेक्षा त्या आईसाठी सुख दुसरं मात्र कोणतंच नसत असतं, असं शारदा काव्याला म्हणत असते. मग त्या काव्या म्हणत असते, पण आई तुझ्या गोष्ट लक्षात येते का? मग तर तुझ्याकडे डबल धमाका आहे बाबा. म्हणजे एकतर माझंसुद्धा सुख आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला इथे नंदिनीताईसुद्धा प्रेग्नेंट आहे, ते सुद्धा. म्हणजे हे किती चांगलं आहे ना. त्यावर शारदा म्हणत असते, हो ह्या तर गोष्टी अगदीच चांगल्या आहेत, पण तरीसुद्धा तुला एक सांगू का? हां, असं का म्हणतेस अगं? असं का म्हणतेस म्हणजे नंदिनीताईसुद्धा प्रेग्नेंट आहे ना, आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी बोलते, असं काव्या बोलू लागते. त्यावर शारदा म्हणत असते, हो हो हो, येते माझ्या लक्षामध्ये सगळं. पण तेव्हा शारदाचा चेहरा थोडासा पडलेला असतो, कारण इथे तिला आता गोष्टी समजत नसतात की ही काव्या असं तर बोलते खरं, पण असं बोलूनसुद्धा त्याने काय होतं आहे? काही होतं नाही. कारण इथे मात्र आपली नंदिनी प्रेग्नेंट कुठे आहे? ती तर सरोगेट आई होणार आहे, असं सुद्धा इथे आता तिच्या मनामध्ये आलेलं असतं. काव्या तिला विचारते, आई काय झाले? सगळं ठीक आहे ना? तू मात्र काहीच बोलत नाही आहेस. दुसरीकडे आपण पाहतो, आता रम्या आणि वसू ह्या दोघीजणी बोलत असतात. रम्या आणि वसू एकमेकींना म्हणत असतात, काही झालं तरी आर्यावर मात्र आपण व्यवस्थित बारीक लक्ष ठेवायचं. एकदा का त्याच्यावर लक्ष ठेवलं की मग सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्त्वाचं, पण तिच्याकडे कसं लक्ष ठेवायचं? आई तुला सांगू का, ती नक्कीच काहीतरी शोधण्याच्या ह्याच्यामध्ये असेल. काही झालं ना तरी आपण मात्र तिला शोधायचं आणि शोधल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होत्याल हे मात्र आपण पाहायचं. अजिबातच इथे माघार घ्यायची नाही आहे. तेव्हा वसू म्हणत असते, अगं हे काही सगळं खायचं आहे का? सांग बरं तू, कसं शोधायचं आणि काय करायचं सांग बरं तू. अजिबातच इकडे अशा पद्धतीने हे सगळं काही नाही होणार आहे, मला तर तेच कळत नाही आहे, असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला ही आर्या विचार करू लागलेली असते, काय करायचं नेमकं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तेच कळत नाही आहे. काही झालं ना तरी तो जो काही सरोगेटचा पेपर आहे तो मात्र पेपर इथे भेटला पाहिजे. एकदा का तो पेपर भेटला ना तर मग सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा वसू आणि रम्या दुरूनच हिला पाहत असतात आणि दुरूनच पाहिल्यानंतर विचार करत असतात की बघितलंस का आर्या, ही कशा पद्धतीने विचार करते, नेमकं हिचं सगळं काही काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का? हे बघ नक्कीच कुठेतरी डाळ शिजते, असं सुद्धा ती बोलत असते. त्यावर ती म्हणत असते, तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता सूक्ष्मोक्ष लावूयात. एकदा का ह्या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्मोक्ष लावला की मग कसं सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो, आता पार्थ, नंदिनी आणि जीवा हे तिघेही जण खोलीमध्ये येतात. आणि हे तिघेही जण जेव्हा खोलीमध्ये येतात त्यावेळेला मात्र इकडे जीवा म्हणत असतो, अरे बडे भैया, काय हे यार, तू फक्त मला ह्या गोष्टीसाठी इथे आणलेला आहेस का? तुला सिट्टी वाजवायची होती आणि त्यामुळे तू मला इथे आणलेला आहेस का? काय राव हे दादा, तुला साधी सिट्टी वाजवता येत नाही आहे का? आणि मला बघ कशी सिट्टी वाजवायला येते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग तेवढ्यातच आता मात्र हे सगळं काही बोलत असताना इथे लगेचच नंदिनी म्हणत असते, हो का, तुम्हालासुद्धा येत होती का सिट्टी वाजवायला? अजिबातच नाही, तुम्हालासुद्धा सिट्टी वाजवायला येत नव्हती, कारण इथे तुम्हालासुद्धा सिट्टी वाजवायला इथे मीच तर शिकवलं आहे. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, काय सांगतेस काय? इथे म्हणजे तुम्ही सिट्टी वाजवायला शिकवलेलं आहे,
त्यावर लगेचच आता ती म्हणत असते, हो तर मीच शिकवलं आहे. काय नंदिनी यार, हे आत्ता हे सर्व काही बोलण्याची गरज होती का? का बोललीस हे सगळं आणि उगाचच माझी पोलखोल केली आहेस ना? तेव्हा मात्र इथे आता पार्थ म्हणत असतो, पण तुला हे सगळं काही कसं जमलं? तुला सिट्टी नेमकी वाजवायला कशी आली सांग ना, मला जरा शिकव ना. त्यावर मात्र इकडे लगेच जीवाला आठवू लागलेलं असतं की कशा पद्धतीने नंदिनीने मात्र इथे त्याला सिट्टी वाजवायला शिकवली आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता हे सगळं काही झालेलं असताना इकडे लगेचच पार्थ म्हणत असतो, पण मला मात्र इकडे हे सगळं काही जमेल का? मला मात्र इथे सिट्टी वाजवायला येईल का? का नाही येणार? नक्कीच तुम्हाला सुद्धा सिट्टी वाजवायला येईल आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हीसुद्धा अगदीच व्यवस्थित सिट्टी वाजवाल याची मला पूर्ण खात्री आहे. मग आता जीवा म्हणत असतो, शिकव ना, शिकवतो मी तुला, थांब दादा, असं म्हणून आता इकडे तो त्याला सिट्टी वाजवायला शिकवण्याचा ट्राय करत असतो. पण पार्थला मात्र सिट्टी काही फारशी वाजवायला जमत नसते. तो बऱ्याच वेळा ट्राय करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ट्राय करून सुद्धा इथे मात्र त्याला काही केल्यास सिट्टी वाजवायला जमतच नसते. मग पुन्हा पुन्हा एकदा हा त्याला सिट्टी वाजवायला ट्राय करत असतो, पण नुसती हवा निघत असते आणि 1 ते 2 वेळा हवा निघाल्यानंतर आता मात्र जीवा म्हणत असतो, नाही नाही, तुला मात्र ही जी काही सिट्टी आहे ना ती सिट्टी मात्र तुला वाजवायला जमणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. इकडे मात्र मिथून आणि त्याचबरोबर विक्रम आता ह्या सगळ्यांची वाट पाहत असतात आणि हे लोक कुठे आहेत, काय आहेत, ह्या गोष्टीसाठी ते आतुरलेले असतात. कारण अजून तरी हे लोक आलेले नसतात. त्यामुळे आता इकडे ते म्हणत असतात की काय झालेलं आहे. त्याचबरोबर हे लोक कधी येतील. आता आलेले पाहुणे विचारत असतात, काव्या कुठे आहे, त्याचबरोबर नंदिनी कुठे आहे. मानिनी, तुझी मात्र आता खूप जास्त इथे धावपळ होणार आहे बाई. तेव्हा लगेच आता ती लोक म्हणत असतात, हो ते तर आहेच, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काही जरी झालं ना तरी इथे आपण आजी आजोबा होणार आहोत म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी तर इथे होणारच आहेत ना, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे लगेचच दुसऱ्या बाजूला जीवा म्हणत असतो की काय चाललेलं आहे, तुला जमणार आहे की नाही सिट्टी वाजवायला. त्यानंतर मात्र इथे आता लगेचच हे सगळं काही होत असताना आता मिथून म्हणत असतात, मुलं कुठे राहिलेली आहेत, मुलं कशी आली नाही आहेत. अरे पार्थ, असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे लगेचच हा जो काही पार्थ आहे तो पार्थ मात्र इथे समोर आलेला असतो आणि पार्थ समोर आल्याबरोबर आता लगेचच इकडे हे जे काही जीवा आहे तो म्हणत असतो, हो हो बघ बघ, दादा पण आलेला आहे. काय चाललंय काय तुमचं? आई तू बरी आहेस ना? तुला कसला त्रास वगैरे होत नाही आहे ना? त्यावेळेला मात्र लगेचच आता इकडे ते म्हणत असतात, नाही आम्हाला कसलाही त्रास होत नाही, मी अगदी बरी आहे आता. तेवढ्यातच आता काव्या कुठे राहिली असा प्रश्न विचारण्यात आलेला असतो. मग काव्या लगेचच म्हणत असते, हो हे काय, मी सुद्धा इथे आलेली आहे. त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला सिट्टीसुद्धा अगदी व्यवस्थित वाजवता येईल, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आता काव्या कुठे आहे, काव्या कुठं आहे असं विचारल्याबरोबर आपण पाहतो की इथे मात्र दुसऱ्या बाजूला ही जी काही काव्या आहे ती काव्या आलेली असते आणि काव्या आल्याबरोबर ती म्हणत असते, बाळाची आई, बेबोची आई इथे आहे, असं म्हणून सगळेजण येणाऱ्या काव्याकडे पाहतच असतात. काव्या मात्र खूप जास्त कम्माल अशी तयार होऊन आलेली असते आणि कम्माल अशी तयार होऊन आल्यानंतर सगळेजण काव्याकडे पाहतात. तेव्हा सगळ्यांना मात्र प्रचंड आनंद झालेला असतो की काव्या एवढी सुंदर, एवढी कमाल दिसते. त्यामुळे मात्र सगळेजण येणाऱ्या काव्याकडे अक्षरशः नजर बघूनच इथे बघू लागलेले असतात. हे सगळं काही होत असताना आता नंदिनी धावतच जाते. काव्यावरून प्रेमाने मायेने हात फिरवत असते, तिची दृष्ट काढत असते. तर पार्थ मात्र इथे एकदा नाही तर सरळ सरळ 2दा सिट्ट्या वाजवत असतो. कारण काव्याने दिलेलं ते चॅलेंज होतं आणि काव्याने दिलेलं चॅलेंज मात्र आता इकडे ह्या पार्थने खूपच छान पद्धतीने पूर्ण केलेलं असतं. आणि एवढं छान पद्धतीने पूर्ण केल्यानंतर आता मात्र इकडे हा असा काहीसा धमाकासुद्धा इथे झालेला
झालेला असतो. मग आता इकडे काव्या म्हणत असते, वा देशमुख, तुम्हाला जमलं की? तेव्हा तो म्हणत असतो, मग मी बाळाचे बाबा आहे ना, मग बाळाच्या बाबाला नक्कीच सगळं काही जमणार ना, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही आहे. बाळाचे बाबा आणि जमणार नाही असं कधी होईल का? तेव्हा सगळेजण हसतच असतात. ह्या दोघांकडे हे पाहिल्यानंतर सगळ्यांना प्रचंड आनंद होत असतो, कारण इथे हे दोघेही जण आता आईबाबा होणार आहेत. आणि आज मात्र इथे काव्याचं अशा पद्धतीने डोहाळे जेवण असल्या कारणाने आता सगळ्या गोष्टी खूपच सुंदररित्या होत असतात. आता इकडे लगेचच मानिनी म्हणत असते, वा 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 पार्थ, खरं तर खूपच मजा आली बाबा, खूप छान केलंस बरं का, तुला जर सगळं काही जमलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतो आर्या मात्र आता इकडे हे सगळेजण बिझी असल्याचं पाहून ती ताबडतोब आता त्या जीवा आणि सोबतच नंदिनी ह्या दोघांच्याही खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला आता त्यांच्या खोलीमध्ये जायचं असतं. आणि त्यांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिला आता इकडे ते सरोगेट मदरचे जे काही पेपर्स आहेत ते पेपर मात्र इकडे आता शोधायचे असतात. आणि त्याचमुळे इकडे तिची ही सगळी काही धावपळ वगैरे सगळं काही सुरू असतं. आता हे सगळं काही इथे होत असताना आपण पाहतो इकडे नंदिनी तिला आवाज देते. आणि नंदिनी तिला आवाज देत असताना म्हणत असते, अगं काय चाललेलं आहे, तू अशी कुठे निघालेली आहेस? इथे बघ ना, सगळेजण तुझी बाहेर वाट पाहत आहेत आणि तू मात्र इथे कुठे निघालेली आहेस? असा प्रश्न सगळेजण विचारत असतात. मग असा प्रश्न सगळेजण विचारल्यानंतर आता मात्र इकडे ती म्हणत असते, नाही नाही, मला ना वॉशरूमला जायचं होतं. मग तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं एवढ्या सिड्या चढून वॉशरूमला कुठे जातेस? एक काम कर ना, इथे खालीच काव्याचं वॉशरूम आहे, ते तिथे जा ना, ते सुद्धा तू वापरू शकतेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. अच्छा ठीक आहे ना, मग चल. तिकडे सगळेजण तयार झाले आहेत, सगळेजण बोलवत आहेत, ये लवकर, असं म्हणून ती तिला तिकडे आवाज देत असते. मग आता आवाज दिल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इथे मात्र नंदिनी आर्याला घेऊन जात असते. तर मानिनी आवाज देत असते की अगं का नंदिनी, चल लवकर, ये पटकन. आता नंदिनी तर पुढे निघून जाते, पण इथे वसू आणि सोबतच रम्या ह्या दोघींचं सुद्धा लक्ष फक्त आणि फक्त इथे ह्या आर्याकडेच असतं. त्यांना आर्याच्या त्या प्रत्येक हालचालीवर अगदीच बारीक लक्ष ठेवायचं असतं, म्हणूनच ते हे सगळं काही बघत असतात. आता मात्र सगळेजण जमा झालेले असतात, पण आता मात्र इकडे आर्या मनामध्ये म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी मात्र ते पेपर शोधल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि आज मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते सरोगेट मदरचे जे काही पेपर्स आहेत ते मिळवायचे आहेत. जोपर्यंत ते सरोगेट मदरचे पेपर्स मी मिळवत नाही तोपर्यंत अजिबातच मी शांत बसणार नाही, असं इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आता काव्याच्या या डोहाळे जेवणाचा सर्व काही कार्यक्रम वगैरे हे सगळं काही इथे सुरू झालेलं असतं. आणि हे सर्व सुरू होत असताना आता सुरुवातीला इथे शारदा येते. मग शारदा आल्यानंतर इथे काव्याची ओटी भरत असते, तिचं औक्षण करून घेत असते आणि तिच्यावर भरपूर असं प्रेमसुद्धा ती इथे करत असते. हे सगळं सुरू असताना इथे पार्थला फार जास्त आनंद होत असतो, कारण काव्याने नाही नाही म्हणता ह्या सगळ्या गोष्टी आता इथे व्यवस्थित केलेल्या असतात. जे लग्न कधी काळी तिला नको होतं त्याच लग्नात आज ती एवढी खुश होती, एवढी आनंदात होती, हे पाहून मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. आता इकडे मात्र आपण पाहतो की शारदाने औक्षण करून घेतलेलं असतं, शारदाने भेटवस्तू दिलेली असते. तेव्हा मानिनीसुद्धा औक्षण करते आणि मानिनीने सुद्धा इथे आता काव्यासाठी खूप सुंदर अशी भेटवस्तू आणलेली असते. मग आता काव्या म्हणत असते, अहो आई, हे सगळ्यांची काय गरज होती? तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, ओपन तरी करून बघ. दुसरीकडे आपण पाहतो इथे नंदिनी शारदाला म्हणत असते, आई बघतेस ना तू किती काव्या खुश आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. आता काव्याचं हे सगळं काही झाल्यानंतर इथे मलासुद्धा हे अजिबात नको आहे, पण तुला सांगू का, आता लवकरच आमचंसुद्धा बाळ येईल आणि तुला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा शारदा नंदिनीला आधार देण्याचं काम करत असते, तिला धीर देण्याचं काम करत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता वसू आणि रम्या ह्या फक्त आणि फक्त आर्याकडेच पाहत असतात. त्यानंतर मात्र इकडे आता
ह्या विचार करत असतात. बघितलंच काय, मला तर एक गोष्ट कळतच नाही आहे, एवढा सगळा कार्यक्रम इथे सुरू आहे, ह्या बयाला इथे ह्या कार्यक्रमासाठी यायचं आहे, पण ही बया मात्र कार्यक्रमासाठी नाही. तर तुला सांगू, हिचं तर काहीतरी वेगळंच सुरू आहे. ही नेमकी कुठे चालली, काय चालली कळतच नाही. आई, एक काम कर, तू ना तिचा पाठलाग कर, जा आणि ती काय करते ना ते बघ. अगं मी, हो तूच आई, जा तू. तू जर गेलीस ना तुझ्यावर संशय नाही येणार, तू कसं तरी सावरून नेशील, पण मी जर गेले ना तर माझ्यावरती मात्र संशय येईल, जा तू. असं म्हणून ती वसूला आता इकडे तिच्या पाठीमागे पाठवते. आणि तिच्या पाठीमागे पाठवल्यानंतर आता मात्र इकडे आर्या जी आहे ना, ती आर्या आता जीवा आणि नंदिनीच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचते. जेव्हा त्या दोघांच्याही खोलीमध्ये जाऊन पोहोचते तेव्हा लगेचच आता दरवाजा बंद करत असते. मग दरवाजा बंद केल्यानंतर आता तिला ते सगळं काही शोधायचं असतं. ताबडतोब इथे ना आता ती जो काही कपाट आहे ना, कबड ते ओपन करण्याचा प्रयत्न करत असते आणि ते ओपन होत नसतं, कारण ते लॉक असतं. मग आता त्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला इथे नंदिनी म्हणत असते, काव्या, आता आम्हीसुद्धा इथे तुझ्याकरिता खूपच सुंदर आणि स्पेशल असं गिफ्ट आणलेलं आहे. आईचा नेकलेस तर तुला आवडलाच आहे, हे सगळं काही बघून आम्हाला समजतंय, पण आम्हीसुद्धा तुझ्यासाठी खूप सुंदर असं दागिना आणलेला आहे. पण त्यासाठी ना तुला एक टास्क खेळावा लागणार आहे. दुसरीकडे आर्या जीवा आणि नंदिनीच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि तिथे पोहोचल्यानंतर ती आता त्या सगळ्या गोष्टी इथे शोधण्याचं काम करत असते. तिला फक्त आणि फक्त इथे कपाटाची चावी हवी असते, जेणेकरून जे काही पेपर्स आहेत ते कपाटामध्येच असतील आणि ते मी नक्की शोधणार, असं इकडे ती विचार करत असते. आणि चावी मात्र इथे त्या खोलीमध्ये पूर्णतः शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला मात्र अजून तरी चावी वगैरे काहीही सापडलेली नसते. शेवटी आता इकडे तिथे असलेल्या एका टेबलवरती जीवा आणि नंदिनीचा तो फोटो तिला दिसतो आणि फोटो दिसल्यानंतर तिला राग येतो. मग ती तो फोटो उचलून हातामध्ये घेते आणि जेव्हा फोटो उचलून हातात घेते त्यावेळेला मात्र इथे फोटोच्या पाठीमागे तिला ती चावी दिसते आणि लगेचच ती चावी हातामध्ये घेते. इकडे नंदिनी विचार करत असते, आर्या नेमकी कुठे गेली? आत्ता तर आर्या इथेच होती, पण अशी आर्या गेली कुठे, असा नंदिनी पुन्हा एकदा विचार करू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता नंदिनी म्हणत असते, हे बघ काव्या, तुला एक गोष्ट सांगू का, आता तुला टास्क खेळायचा आहे. तुझ्यासमोर ना हे सगळे काही पदार्थ आहेत आणि हे सगळे काही पदार्थ असल्या कारणाने ना तुला आता यातला एक पदार्थ निवडायचा आहे आणि त्याच पदार्थामध्ये ना तुझं जे काही गिफ्ट आहे ना ते गिफ्ट आम्ही लपून ठेवलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, मी काय म्हणतो, तुम्ही ना मस्त गुलाबजामुन घ्या. त्यावर मिथून म्हणत असतो, नाही नाही, तू ना ती रबडी घे. तर विक्रम म्हणत असतात, नाही नाही, रबडीमध्ये अजिबातच नसणार आहे, ते पुरणपोळी जी आहे ना त्या पुरणपोळीमध्ये नक्कीच ते गिफ्ट लपवलेलं असणार आहे. काव्या, मी काय म्हणतो, तू ना ती पुरणपोळी घे आणि पुरणपोळीमध्ये जे काही गिफ्ट आहे ना ते तू बघ, तिथे नक्कीच असणार आहे, असं विक्रम म्हणत असतात. मग आता मानिनी म्हणू लागते, तुम्हा सगळ्यांचं काय चाललेलं आहे, तिचं ती करेल ना काय करायचं आणि काय नाही ते, तुम्ही उगाचच तिला हे सगळ्या काही हिंट आणि गाईड करू नका. पण आता जीवा म्हणत असतो, ऐक ना काव्या, हे बघ, तू अजिबातच असं करू नकोस. तू ना एक काम कर, तिथे ना गुलाबजामुन ठेवलाय, तो गुलाबजामुन बघ, त्याच्यामध्ये नक्कीच असेल. मग आता नंदिनी म्हणत असते, जेव्हा काय चाललंय तुम्ही का उगाचच तिला हिंट देताय. हे बघ काव्या, तुला एक गोष्ट सांगू का, आता आम्ही ना इथे 5पर्यंत काउंट करणार आणि तुला 5पर्यंत काउंट केल्यानंतर तो पदार्थ ओळखायचा आहे आणि त्या पदार्थामध्ये काय गिफ्ट आहे ना ते तुला शोधायचं आहे, नाहीतर तुला ना अजिबातच गिफ्ट मिळणार नाही, असं नंदिनी आता इकडे स्पष्टपणे सांगत असते. मग आता काव्या म्हणत असते, बापरे, हे खूपच जास्त कठीण आहे, हे मला सगळं जमेल का, असा काव्या विचार करत असते. मग आता नंदिनी म्हणत असते, का नाही जमणार, नक्कीच जमणार आहे, चल मी आता काउंट करायला सुरुवात करू का, असं म्हटल्याबरोबर आता काव्या म्हणत असते, हो चालेल ना. पण हे बघ, असं ती म्हटल्याबरोबर नंबर म्हणत असते, पण जीवा मात्र उलटे नंबर म्हणायला सुरुवात करतो. जीवा म्हणत असतो, इथे 1 2 3 असं नाही म्हणता 5 4 3 2 आणि त्यानंतर लगेच काव्या म्हणत असते, श्रीखंड. काय श्रीखंड? हो. तेव्हा लगेच आता सगळेजण हसतच असतात, कारण इथे त्या श्रीखंडामध्येच इथे हे सगळं काही असतं आणि श्रीखंडामध्ये इथे सगळं काही असल्यानंतर आता मात्र तू असं का म्हटलीस म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, कारण इथे
पहिला गोड पदार्थ काव्यार्थमधला जो काही असेल तो म्हणजेच की इथे श्रीखंड आहे, बरोबर की नाही देशमुख? आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्या श्रीखंडामध्येच हे लपवलेलं असेल असं काव्या म्हणते आणि बरोबर तिने ते ओळखल्यामुळे तिला ते गिफ्ट मिळालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये ना आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे हे सगळं काही झालेलं असतं, गिफ्ट्स देऊन झालेले असतात, ऑप्शन करून झालेलं असतं, वटी भरून झालेले असते. पण आता मात्र ना एक धमाका होणार असतो आणि तो धमाका म्हणजेच की इथे आता पेढा की बर्फी म्हणजे लाडू की जलेबी असं काहीतरी ठेवलेलं आहे. मग इथे पार्थ ओपन करतो तर त्याच्या खाली ना इथे लाडू निघतो. मग त्या लाडू निघाल्यानंतर सगळ्यांना फार आनंद होतो. इथे बेबोच येणार आहे ही आनंदाची गोष्ट त्यांना समजते. मग आता मात्र इकडे ते दोघेही जण खूप जास्त आनंदात असतात. इथे पार्थ मात्र लगेचच काव्याला जो आहे ना तो इकडे पेढा भरवत असतो आणि काव्याला इथे पेढा भरवल्याबरोबर इथे सगळेजण फार जास्त आनंदात असतात. मग आता इकडे मानिनी म्हणत असते, अगं नंदिनी, काय हे, ती आर्या कुठे राहिली? तिला पण बोलव ना, तीसुद्धा इथे काव्याला पेढा भरवेल किंवा तिला गोडाचं भरवेल, तोंड गोड करेल, बोलव तिला. तेव्हा नंदिनी म्हणत असते, ठीक आहे थांबा मी बघते. इकडे दुसऱ्या बाजूला आर्याला आता ते सरोगेट मदरचे सगळे काही पेपर सापडलेले असतात आणि ते पेपर सापडल्यानंतर आर्या मात्र फार जास्त खुश असते. तेवढ्यातच आता नंदिनी तिथे आलेली असते. जेव्हा नंदिनी येते तेव्हा मात्र नंदिनी जोराजोरातच दरवाजा वाजवत असते. मग आता इकडे रम्याने वसूला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते, आई ती जी काही रम्या आहे, आर्या आहे ना, ती जे जे करते ना त्या सगळ्याचा एक व्हिडिओ किंवा झूम करून फोटो काढ, म्हणजे ती काय करते ना ते समजेल. मग वसू स्वतःचा मोबाईल काढते आणि मोबाईल काढूनच आता त्या आर्याचा फोटो आणि व्हिडिओ दोन्हीसुद्धा शूट करत असते. त्याच वेळेला आपण पाहतो हे सगळं काही होत असताना इकडे मात्र नंदिनी दाराशी येऊन पोहोचलेली असते. दार वाजवत असते. आर्याची जे चांगली धांदल उडालेली असते. पण जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा मात्र समोर येणाऱ्या नंदिनीला ती पाहते आणि नंदिनीला पाहिल्यानंतर आता इकडे वसूसुद्धा पटकन तिथून गायब होते. पण इथे मात्र आर्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघीजणी आता समोरासमोर आलेल्या असतात. नंदिनीच्या प्रश्नांना आर्या कशी सामोरे जाईल आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने उत्तर देईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांना एक लेटेस्टमध्ये प्रोमोसुद्धा रिलीज झाला आहे आणि तो प्रोमो असा आहे की नंदिनीचं सत्य वसूने सर्वांसमोर आणलेलं आहे आणि मानिनीने थोबाड फोडलेला आहे.